विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. जयंत पाटील आणि आव्हाडांची रात्री शिंदेंसोबत बैठक. अर्थ खात्यावरून शिंदेंचा विरोध असल्याच्या बातमीनंतर बैठक. 2 दिवसांपूर्वीच जयंत पाटलांची फडणवीसांसोबत चर्चा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दिल्ली दौरा तुर्तास रद्द. आव्हाड आणि जयंत पाटलांच्या भेटीनंतर शिंदे महायुतीच्या नेत्यांशी चर्चा करणार. महाराष्ट्र सदनमधील कार्यक्रमाला ऑनलाईन उपस्थित राहणार. एखाद्या पक्षाला विशिष्ट विभाग देऊ नये असं शिंदे बोलणार नाही. जयंत पाटील शिंदे भेटीत राजकीय समीकरण असेल असं वाटत नाही. सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया. अर्थ खातं हे निश्चितच राष्ट्रवादीला मिळणार. अर्थ खात्यासंदर्भात अमित शहा मुख्यमंत्र्यांची भेट घेणार. मंत्री हसन मुश्रीफांची प्रतिक्रिया. अजित पवार यांच्यानंतर जयंत पाटील अर्थ खातं उत्तम सांभाळू शकतात. जयंत पाटील महाविकास आघाडीसोबत असल्यामुळे अडचण. सुषमा अंधारे यांचं भाष्य. पार्थ पवार यांची काल वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री फडणवीसांसोबत भेट. सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या भेटीनंतर पार्थ पवारांची फडणवीसांसोबत बैठक. सूत्रांची माहिती. केंद्रात मंत्रीपद आणि पक्षात कार्याध्यक्षपद नसल्यामुळे प्रफुल्ल पटेल नाराज. मात्र दोन्ही पदं पटेल यांना देण्यास पक्षातल्या नेत्यांचा नकार. सूत्रांची माहिती. फडणवीस दिल्लीमध्ये गेल्यावर भाजपचाच मुख्यमंत्री होणार. भाजपचाच वरिष्ठ मंत्री राज्याचा मुख्यमंत्री होणार. संजय राऊत यांची भविष्यवाणी. तर राज्याची प्रगती झाल्यावर योग्य वेळी फडणवीस दिल्लीमध्ये जातील. नवनाथ बन यांचं उत्तर. राजकारणामध्ये काहीही अशक्य नाही. दोन्ही राष्ट्रवादी येत्या 15 दिवसात एकत्र येणार. शिंदे ठाकरेंचंही भविष्यात मनोमिलन होईल. रवी राणांच्या दाव्याने खळबळ. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा 20वा दिवस. 9 किलो वजन घटलं. प्रकृती चिंताजनक. पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यापर्यंत आंदोलनावर ठाम. खासदार सुप्रिया सुळे सोनम वांगचुक यांच्या भेटीला. वांगचुक यांच्या उपोषणाला पवारांच्या राष्ट्रवादीचा पाठिंबा. सुळेंकडनं वांगचुक यांना उपोषण सोडण्याची विनंती. मनसे नेते अमित ठाकरे उद्या दिल्लीला जाणार. जंतर मंतरवर सोनम वांगचुक यांच्या उपोषण स्थळी भेट देणार. मनसेचे आणखी काही नेते सोबत असतील. महाराष्ट्रामधील एसआयआर प्रक्रियेला 8 दिवसांची मुदतवाढ. पावसासह वारी असल्यामुळे मुदतवाढ देण्याची विरोधकांनी केली होती मागणी. संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी साताऱ्याच्या फलटणमध्ये दाखल. संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्याकडनं पालखीचं स्वागत. माऊलींच्या पालखीचा आज फलटणमध्येच मुक्काम. कोकणासह राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाच्या सरी. भंडारा गोंदियासह नवी मुंबईत जोरदार पाऊस. खरीप पिकांना मोठा दिलासा. शेतकऱ्यांमध्ये आनंद. कल्याणपूर्वमध्ये प्रेयसीसमोरच प्रियकराची हत्या. आडिवली परिसरातील मध्यरात्रीची घटना. हत्येच्या गुन्ह्यामध्ये जामिनावर सुटलेल्या अर्जुन काळपांडेची हत्या. आरोपी फरार. मानपाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. 24 तासांच्या शोध मोहिमेनंतर अर्नाळा समुद्रात बुडालेल्या 2 अल्पवयीन मुलांपैकी एकाचा मृतदेह सापडला. तर एकाचा शोध अद्यापही सुरू. समुद्राला आलेल्या लाटांच्या तडाख्यात 4 जण बुडाल्याची घटना. दोघांना सुखरूप वाचवण्यात यश. व्हॉट्सअपला स्टेटस ठेवत झेडपी शिक्षकाची 2 मुलं आणि गाडीसह नदी पात्रामध्ये उडी. वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून जीवन संपवलं. नांदेडच्या मुदखेड तालुक्यातील पुणे गावात परिसरामधली घटना. वंदे मातरमचा अवमान केल्यास शिक्षा होणार. आगामी अधिवेशनामध्ये वंदे मातरम या राष्ट्रीय गीताचा अवमान करणाऱ्यांना शिक्षेची तरतूद असलेले विधेयक मांडले जाणार. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.